विशालगड गाजापूर येथील रजा मस्जिदवरील आतंकवादी हमला आणि मुस्लिम समाजावर होत असलेल्या अत्याचार विरोधात MIMIS पक्षाच्या वतीने शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रस्ता रोको करत धरणे आंदोलन करण्यात आले। यावेळी आंदोलनकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत धार्मिक स्थळावरील होणारे हल्ले बंद करावेत, मुस्लिम समाजावर होणारा अत्याचार थांबवावेत, गाजापूर येथील मुस्लिम समाजाच्या घरावर हल्ला करणाऱ्या आरोपीवर कठोर कारवाई करावी अशी मागणी निवेदनाद्वारे राज्यपालकडे करण्यात आली। या आंदोलनात शेकडो मुस्लिम समाज बांधव सहभागी झाले होते। गाजापूर विशालगड या ठिकाणी संभाजी राजे म्हणून एक अतिरेकी सारखा एक संघटनाचे अध्यक्ष त्यांनी मस्जिदवर त्यांनी हल्ला केला, भयाड हल्ला केला आणि त्या ठिकाणी राहणारे जे मासूम लोक त्याच्या घरावर हल्ला केला, त्याच्या नासधूस केलं, जाळपोळी सुद्धा केली। तर नांदेडच्या वतीनं, नांदेड शहर आणि जिल्ह्याच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले आहे। आमची मागणी महामाईम आणि राज्यपाल आणि राज्याचे मुख्यमंत्री प्रमुख यांना आम्ही मागणी अशी होती की जे भयाळ हल्ला केलेले तो अतिरेकीसारखा हल्ला आहे, त्याच्या पण त्या संभाजी राजेवर UAPA सारखा त्याच्यावर गुन्हा नोंदवावा त्यांना आणि त्यांना जेलमध्ये तुरुंगात टाकावा आणि त्याची जी संघटना आहे त्याच्यावर बंदी घालावी। आणि मी टायगर ऑटो संघटनेच्या वतीने जे कोल्हापूर गाजापूरमध्ये झालं त्या घटनेचा जाहीर निषेध करतो। अगोदर त्याच्यामध्ये जे मस्जिदीची विटंबना झालेली आहे, त्या वस्तीवर हमला केलेला आहे, महिला भयभीत झालेले होते, लेकरं आहेत, यांची मालमत्ता नुकसान झालेली आहे, किती गाड्या फोडलेल्या दिसतात। तर हे आम्ही डेलिगेशन आज उपजिल्हाधिकारी यांच्या हस्ते सन्माननीय मुख्यमंत्री गृहमंत्री यांना दिलेला आहे आणि जे कोणी समाजकंटक असतील यांच्यावर फाशीची शिक्षा झाली पाहिजे। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका। फक्त देशोन्नती न्यूजवर।